भागामध्ये जास्त नगरसेवक असेल त्याला जास्त वाटा भेटला पाहिजे ना. मी त्या पद्धतीने आम्ही बोलणे सुरू केले. त्यांना 3 ऑप्शन आम्ही सांगितले. एक पहिला ऑप्शन सांगतो, ज्या ठिकाणी ज्यांचा आमदार असेल त्यांना 60% जागा द्या, तुम्ही 40 घ्या. ज्या ठिकाणी तुमचा आमदार आहे 60% तुम्ही घ्या, 40% आम्हाला द्या. प्रस्ताव पसंत पडतो, नाही आवडत नका आवडत. चला सेकंड ऑप्शन, आमचे निवडून आलेले नगरसेवक किती, तुमचे किती, ते बाजूला काढा. उर्वरित जागा ज्या त्या अर्धे करा. दुसरं ऑप्शन, आम्ही हे सर्व राजतंत्र त्या सगळ्या गोष्टीला साक्षी आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. दुसरं ऑप्शन. तिसरं ऑप्शन दिलं, निवडून येणाऱ्या जागा ज्या आहेत त्या पद्धतीने आपण जाऊया. आपण माणूस नाही, निवडून येणाऱ्या जागेवर आपण लक्ष केंद्रित करू, तेही करायचा प्रयत्न करू. राजेंद्र जंभार यांचं कार्यकर्त्यांसह आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी रस्त्यावर त्यांना अडवण्यात आलेला आहे. पोलीस फोर्स बंगल्याच्या पुढं आहे आणि इकडनंही कार्यकर्ते आहेत, पलीकडनंही कार्यकर्ते आहेत. नेमकं काय घडतंय बघूया. आपण घोषणा द्यायची नाही आहे, सर्वांनी शांततेत चर्चा करायची आहे. राजू भाऊजी सांगतील निर्णय घेणार असं बोलल्या जात आहे. आपण बघतो काय नेमकं सूचना आहेत, काय घडतंय. कोणीच काय बोलायचं ना रे. इकडे सगळ्यांना घेऊन सगळं इकडे मागे इकडे या बरं. आकाश समोरच्या पोरं इकडे इकडे मागे रे. बाकीचे इकडे आलेले सगळे. आपल्याला काही आता काही घ्यायचं नाहीये. आपले भाऊ बोलतील, कोणीच काही बोलू नका. राजेंद्र जंभार यांचं कार्यकर्त्यांसह आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी रस्त्यावर त्यांना अडवण्यात आलेला आहे. पोलीस फोर्स बंगल्याच्या पुढं आहे आणि इकडनंही कार्यकर्ते आहेत, पलीकडनंही कार्यकर्ते आहेत. नेमकं काय घडतंय बघूया. आपण घोषणा द्यायची नाही आहे, सर्वांनी शांततेत चर्चा करायची आहे. राजू भाऊजी सांगतील निर्णय घेणार असं बोलल्या जात आहे. आपण बघतो काय नेमकं सूचना आहेत, काय घडतंय. कोणीच काय बोलायचं ना रे. इकडे सगळ्यांना घेऊन सगळं इकडे मागे इकडे या बरं. आकाश समोरच्या पोरं इकडे या बरं. इकडे मागे रे. बाकीचे इकडे आलेले सगळे. आपल्याला काही आता काही घ्यायचं नाहीये. आपले भाऊ बोलतील, कोणीच काही बोलू नका. चला इकडे मागे या सगळे. आपले मागे या सगळे. सोबत चला भाई. रुको. मोबाईल मित्र. बादल आपले पोरं मागे या.
फिरो फिरो उधर खिड़की सरको ना संख्या दिख रहा है सगळे अरे आमच्या ऐका रोडवर आपला ट्रायपॉड येते लागला खांब्याजवळ लाल गाडी खिडकी शहरात फ्रेम काय म्हटलं जरा बाजूला तुम्ही सगळे असे इकडे प्लीज इकडे सगळेजण इकडे चल घूमना संतोष ऐसा घूम पीछे संतोष तुम आगे बढ़ो खाली बसा सगळे खाली बसा खाली बसा खाली बसा शुभम खाली बसा बस खाली बस खाली बसा सगळे खाली बसा खाली बसा सगळे पुढे पुढे अरे खाली बसा दादा मोबाईल काय करतो चलो राहुल पाठी ये पाठी सगळे ये पाठी तुमच्यामुळे आणखी सत्यानाश करणार लोक बसतात खाली जगा रे बाबा खाली बसतात खाली बसा या दादा काम नहीं सर का धन्यवाद पब्लिक मध्ये कसं जाणार लोक हाकलू लागले तिथून करो सर भैया उधर से करो बाइक आवाज नको
किती पुढे जातात बसले पुढे आम्ही सगळे तन मन धनानं आमच्या वयाचा विचार न करता आम्ही स्वतः उन्हाच्या मार्चमध्ये नोव्हेंबरमध्ये मे मध्ये यांची आली खासदारकी तुमची नोव्हेंबरमध्ये आली आम्ही स्वतः या म्हाताऱ्या माणसाबद्दल असणारं प्रेम तुम्ही शाबासकीतून हृदयात घेतलं भाऊने हृदयात घेतलं आज फक्त वाईट एकच की ज्या भाऊबद्दल मी एकदा भाषण केलं तुमच्या दोघाबद्दल तुमचं नातं काय नातं म्हणावं मित्राचं तुम्ही अगदी एकमेकाला भावासारखं वागवता अरे तुला जे भाषेत बोलतात अनेकदा तुम्ही एकमेकांना सूचना देतात आणि आम्ही तुमच्या मागे असतो पण आज तेच पडलं की तुमच्या नात्यात कुठं दोरावा झाला कसा आम्हाला तुमच्या युतीबद्दल अगदी सगळ्यांना अभिमान आहे कारण युती झालीच पाहिजे आपली चिता आलेच पाहिजे शिवाजीनगरसारख्या वारणामधून किंवा प्रभागामधून तुम्ही आमच्या भाऊच्या वाट्याला किंवा आमच्या वाट्याला किंवा तुमच्याच म्हणा घरच्या वाट्याला इतकं तू कमी घेतात तुमच्या मनात आज आहे आम्हाला वेगळं पडायचं नाही पण तुम्ही आम्हाला वेगळं पडू नका तुम्ही जे आमच्यासाठी केलं भाऊनी जे आज रात्रंदिवस करतात त्याचं श्रेय तुम्ही आम्हाला द्या कार्यकर्त्याला द्या आमची काही हरकत नाही एक भाऊ मागे जे सामान्य कार्यकर्ते त्यांना तुम्ही घेऊन चाला साहेब आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री हात आपल्यावरती आहेत काय टाकायचं काय नाही टाकायचं या तुमच्या 5 बोटामध्ये आणि तुमची 5 बोटं आम्हाला माहिती आहेत फार मोकळी आहेत आतापर्यंत तुम्ही शिवाजीनगर मोकळेपणाने दिलंय शिवाजीनगरचं सुंदर झालं त्याच्यामध्ये आमच्या भाऊचं 100% असेल पण तुमचाही भरपूर वाटा आहे म्हणून आम्ही श्रेय भाऊला देतो असं नाही तुम्हाला पण देतो आमची एकच कळतं की माय बहिणीसह सगळं जास्ताचं की आमच्या मागणीचा विचार करावा आमच्या पदरात सन्मान टाकावं आणि तुमच्याबरोबर आम्हाला घेऊन चालावं युती झाली तरी धन्यवाद आणि नाही केली तुम्ही फक्त तुमचं पाठबळ असलं आम्ही सगळं तुमच्या पाठीमागं 2 शब्द भागामध्ये जास्त नगरसेवक असेल त्याला जास्त वाटा भेटला पाहिजे ना मी त्या पद्धतीने आम्ही बोलणे सुरू केले त्यांना 3 ऑप्शन आम्ही सांगितले एक पहिला ऑप्शन सांगतो ज्या ठिकाणी ज्यांचा आमदार असेल त्यांना 60% जागा द्या तुम्ही 40 घ्या ज्या ठिकाणी तुमचा आमदार आहे 60% तुम्ही घ्या 40% आम्हाला प्रस्ताव पसंत पडतो नाही आवडत नका आवडत चला सेकंड ऑप्शन आमचे निवडून आलेले नगरसेवक किती तुमचे किती ते बाजूला काढा उर्वरित जागा ज्या त्या अर्धे करा दुसरा ऑप्शन आम्ही हे सर्व राजतंत्र त्या सगळ्या गोष्टीला साक्षी आहेत म्हणून तुम्हाला सांगतो दुसरं ऑप्शन तिसरं ऑप्शन दिलं निवडून येणाऱ्या जागा ज्या आहेत त्या पद्धतीने आपण जाऊया आपण माणूस नाही निवडून येणाऱ्या जागेवर आपण लक्ष केंद्रित करू तेही करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये शेवटला त्यांचं असं झालं की आम्ही जे जागा मागतो पर्सेंटेज काय मी आज मुद्दाम चॅनलवाले बिले सगळेच आहेत मी आता बिंदास एकदा बोलून घेतो म्हणजे तुम्हालाही कळायला पाहिजे की आपली बाजू चुकते कुठं का बरोबर आहे शेवटला एक पर्याय आला एक मोठे भाजपचे नेते माझ्याकडे आले होते घरी त्यांनी पर्याय त्यांच्या समोर ह्या महाशयाने सर्वांनी पर्याय दिला तुम्ही 30 जागा लढा बाकी आम्ही लढू किती 87-83 पैकी 30 तुम्ही लढा बाकीचे ते लढतील म्हणजे किती झाले 53 ते लढतील 30 आपण लढू मी म्हटलं बाबा हे कोणतं गणित आहे एकदा समजून तर सांग पर्सेंटेज वाईज काढतं खरं तर आपण लढायचे किती 34% त्यांनी किती लढायचे 66% त्या नेत्यांनी त्याला सांगितलं हे कुठं कॅल्क्युलेशन असतं का म्हणजे जेवढं हे पक्ष एवढं आपण त्यांचे सर्व ते आपण मान्य करायला लागले म्हणून आपण त्याला 34% आपण 66% मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जेव्हा चिडाचड झाली जेव्हा आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे काही झालं ते मी आता इतकं उघडपणे सांगत नाही परंतु अत्यंत आक्रमकपणे आमच्या बाजू मांडल्या ते सर्व झालं पुन्हा बैठकीला सुरुवात झाली शेवटचा प्रस्ताव आपण त्यांच्याकडे पाठवला शेवटचा तुम्ही मोठे भाऊ चला जा
83 जागा आहेत, तुम्ही आम्हाला 41 द्या, बाकी तुम्ही लढवा. 40चा दिला होता, पण 41 मधलं एक राहू दे, आपलं एक्स्ट्रा राहू दे, कमी जास्तला कमी जरी झाले तर 40 आपण लढू, 43 ते लढतील. म्हणजे कुणाला मोठा भाऊ म्हणलो आम्ही त्यांना. हे सर्व झाल्यानंतर प्रस्तावाला कालही 2 दिवसापासून जंजाळ असेल, जयस्वाल असेल, भुमरे साहेब असतील, पारकर असतील, 2 दिवसापासून कमीत कमी आम्ही 6-7 तास निव्वळ फोनची वाट पाहतोय, निरोप यायची वाट पाहतोय. सर्व साक्षीला आहे, सर्व आम्ही. फोन नाही, निरोप नाही, फोन नाही, निरोप नाही. काय करायचं? एकदा जंजाळ लाव रे फोन. नाही साहेब, ते फोन ते उचला ना. दुसऱ्यांदा ठीक आहे मी लावतो. साहेब थोडं मीटिंग तीच चालू आहे, 1 तासानंतर आम्ही तुम्हाला कळवतो. हे मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. 6-7 तास काल अखेरला त्यांचं आमचं जमलं नाही, तुटायला आलं. त्यांना त्या भाषेत मी काय बोललो, जंजाळ साक्षी मी किती त्यांची काय कशी उधळली ना ते मला माहिती, त्यांना माहिती. उधळली, डायरेक्ट उधळली. मी चिंता कशाला करू. नंतर हे झाल्यानंतर आम्ही फोन लावला एकनाथ शिंदे साहेबाला. कालची गोष्ट सांगतोय. फोन लावला एकनाथ शिंदे साहेबाला, स्पीकरवर टाकला. मी बोललो, भुमरे बोलले, जयस्वाल बोलले, जंजाळ बोलले, आणि आम्ही सांगितलं की आता आपल्याला युती होणार नाही, आता आपण सेपरेट लढायला सुरुवात करायला काही हरकत नाही. कधी? काल संध्याकाळी 8:30-9च्या 9-9:30 झाले असते कालची घटना, बरोबर. 9:30ला सांगितलं आणि आम्ही सोडून दिलं. 10:30ला सगळ्यांना म्हणलं जा आता ज्याच्या त्याच्या घरी. सकाळी आपण सर्वांना बोलून आपण आपल्या आपल्या पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात करू. रात्री 12 वाजता एक जण माझ्याकडे आला. 12-12:30 सीएम साहेबांना बोलायचं, डीसीएम साहेबांना बोलायचं, त्यांची बैठक चालू आहे, तुमच्याशी बोलायचं. आता मी 12:30ला यांना फोन करू शकत नाही. सकाळी 3:45 वाजेपर्यंत आमच्या चर्चा चालू. कुठं? मुंबईशी. सकाळी 3:45 वाजेपर्यंत. अखेरला एक सूत्र असं ठरवलं, शिंदे साहेबांनी सांगितलं जाऊ द्या ठीक आहे शिरसाट, युती होते ना. आडलंय कुठं रे? वेल साहेब ते 22 मध्ये आडले, 27 मध्ये बी आडले, आणि 1-2 ठिकाणी ते तर आपण चला सेटल करून घेऊ. 2 ठिकाणी आडले. काय प्रॉब्लेम काय? साहेब आपल्याला 4-4 जागा पाहिजे. आपल्या नगरस्थितीत आहे, तिथं बी आहेत. 22 मध्ये आपले 3 आहेत, इकडे 2 आहेत, म्हणून आपल्याला त्या जागा, त्या 4-4 जागा आपल्याला पाहिजे. मैत्रीपूर्णचा त्याच्या पहिले मैत्रीपूर्णचा एक प्रस्ताव त्यांच्याकडून आम्हाला आला. आम्ही जे चाललो होतो ना, चिडलो का माहिती का, स्पीकरवर का बोललो, तर त्याच्या पहिले मैत्रीपूर्णचा एक प्रस्ताव त्यांचा आला, आणि त्याचा व्हॉट्सअप जंजाळच्या फोनवर आला. काय आला? 12 प्रभागामध्ये आपण मैत्रीपूर्ण लढत लढू. 12 प्रभाग, त्याच्यामध्ये 12 मध्ये सगळे प्रभाग आपलेच. 12 प्रभाग म्हणजे 48 जागेवर. आपलं चाललं कुठं वांद? 8 जागेवर. प्रस्ताव किती दिलाय? 48 जागाचा. मग ते डोकं तिथं सरकलं, आणि त्याच्यामुळं त्यांना मी काय बोलायचं, तुम्हाला काय आता इथं सर्वात देखत बोलत नाही, मी बोललो. नंतर आम्ही शिंदे साहेबांना फोन लावले, सर्व झालं. शेवटला रात्री 12 वाजता फोन आला. नंतर त्याच्यानंतर ही सगळ्या चर्चा सुरू झाल्या. सकाळी 3:45 वाजेपर्यंत मी बसलेलो. तिकडून जो दूत आला होता तो बसलेला होता. 3:45ला असं ठरलं की ठीक आहे, आपल्याला या जागेवर आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं. मग त्यात 22 आणि 27चा विषय काय? ठीक आहे, 22ला 2 सोडून 27ला 2 सोडून. शिंदे साहेबांनी सांगितलं की शिरसाट, अरे हे 2-2 म्हणताय, त्याच्यात काय करायचं? म्हणलं साहेब जास्त टोकाला जाण्यापेक्षा थोडासा निर्णय घेतला तर थोडा बरं राहील. ठीक आहे, 2 पावलं आपण पुढे मागे जाऊ शकतो. ठीक आहे ना. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं युती करायची नाही, तू थोडंसं ऍडजस्टमेंट करा. तर ठीक आहे साहेब, सकाळी मी आता आमच्या लोकांशी बोलतो
आणि यांच्याकडून मला प्रस्ताव येऊन द्या. हे झालं तुमचं आमचं बोलणं, परंतु स्थानिक कार्यकर्ता जो आहे, इथलचे जे मान्यवर नेते जे आहेत, त्या नेत्यांच्या डोक्यात काहीतरी दुसरंच चालू असतं. मला त्याची कल्पना होतीच. प्रेसवाले उभेच ना, यांनी मला विचारलं, रात्री तुमची अशी बैठक झाल्याची कळालं, त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय? अरे म्हणजे आणखी काहीच नाही झालं. त्यांच्याबरोबर जे बोलणं झालं मी यांना सांगू शकत नाही ना प्रेसला, कारण प्रस्ताव माझ्या हातात नाही, कागद माझ्या हातात नाही. मी कसं सांगू युती झाली म्हणून? तरी ही बातमी इतकी स्प्रेड झाली, सगळीकडे बातमी झाली की युती झालेली, याच्यात ही जागा तिकडे गेली, ती जागा तिकडे गेली, ती जागा तिकडे गेली, असं झालं तसं झालं. दोन्ही पक्षामध्ये गोंधळ सुरू झालेला. सकाळी जनजाळांचा मला फोन आला, शिरसाट साहेब ते आपल्याला त्या जागा ते कसं झाल्यात, काय झालं? म्हणलं राजू, आणखी काही पूर्ण झालेलं नाही, आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाही. 2 जागांचं इकडे सांगितलेलं आहे, शिवाजीनगर 2, 27ला आणि 22ला 2 असा प्रस्ताव रात्री त्यांनी सांगितलाय. आपण आणखी फायनल केलेलं नाही, थांब भाऊ. पण ते 21 नंबरची एक जागा तिथं काय झालं? म्हणलं 21 जंगलीची जागांना त्याचा आपण बसून सेटलमेंट करू शकतो, तू चिंता करू नको, फक्त त्यांचा प्रस्ताव आपल्याला येऊ दे. बरोबर आहे? माझं बोललंय, मी सगळं समोर बोलतोय. हे झाल्यानंतर मी सकाळी जाऊन आलो, काही ठिकाणी फॉर्म भरायला, काही ठिकाणी लोकांना सांगितले. मी आल्यानंतर सकाळी रात्री 4 वाजता चर्चा झाली. मला माझ्याकडे प्रस्ताव किती वाजता आला पाहिजे होता? प्रस्ताव देणारं कोण होतं? भाजप, स्थानिक. त्यांनी प्रस्ताव दिला पाहिजे. प्रस्ताव किती वाजता आला माझ्याकडे? दुपारी 4 वाजता. आत्ता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ठरल्याप्रमाणे काढी करायचा प्रयत्न केला. हे म्हणतात ना, काय देवळाई सातारा सोडला वगैरे, त्यांनी सोडला. 29 मध्ये 1 ओबीसी पाहिजे, 26 मध्ये हे 1 पाहिजे. तुम्हाला वाटलं का हे सगळं क्लिअर नाही? अरे म्हणजे काय प्रस्ताव? 27 वार्ड नंबर 1 जागा देणार, 22 मध्ये 2 जागा देणार. इतकी सगळी चर्चा झाल्यानंतर सुद्धा हा प्रस्ताव माझ्याकडे आला. माझी कॉपी माझ्याकडे आहे. मी तरी प्रेसवाल्याला कुणाला दाखवली नाही, मी बोललो पण नाही. प्रेसवाले साक्षीला एक तरी शब्द बोललो आकड्याबद्दल? एक शब्द बोललो नाही मी. त्यांना आत्ताही संध्याकाळी सांगितलं, मला वाटतं की तुमच्या मनामध्ये पहिल्यापासून युती करायचं नाही असं मला खात्री होत चाललेलं आहे. तुम्हाला युतीच करायची नाही, आम्हाला तुम्हाला टांगता ठेवायचं आणि ऐन क्षणाला सांगायचं की आमचं तुमचं जमत नाही, म्हणजे आपले फॉर्म भरले गेले नाही पाहिजे. ही स्ट्रॅटेजी तुमची आहे असं मला वाटतं. मी आज दुपारी त्यांच्या जिल्हाध्यक्षाला सुद्धा बोललो, संध्याकाळी बोललो, समोर हे होते. तुम्ही हे समजून घ्या पाहिलं. तुमच्यात आणि माझ्यात भांडण करायचा विषय नाहीये. तू जिंदाबाद, तू मुर्दाबाद, याच्यासाठी नाही. आपण तत्वाने भांडणारे लोक आहोत. कुणालाही काय मिळो, त्या 22 नंबरमध्ये कुणाला सीट द्यायच्या त्या जंजाळाला सांगितलं, तू ठरव. 27 मध्ये कुणाला द्यायचे तू ठरव. हे तुम्ही ठरवा. मध्यामध्ये कुणाला सीट द्यायच्या प्रदीप जैस्वालला सांगितलं, तू ठरव बाबा, काय टेन्शन नको. पश्चिम मध्ये कुणाला सीट पाहिजे, निश्चित आहे, माझा अधिकार आहे, मी ठरवतो. परंतु ठरवताना सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन ठरवत असतो, ही माझी पद्धत आहे. म्हणून मी त्याच्याशी कधी तुम्ही हे समजू नका की आपण कुणावर अन्याय करायला चालतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी कधीही माणूस डोळ्यात समोरून ठेवून काम करत नाही. मला तर माझ्या स्वभावातच नाहीये ते. एखादा बापान झालं काहीतरी, आता आपणच सर्व काही करू, हे कधी माझ्या डोक्यात आलं नाही, येणार पण नाही. म्हणून ही जी काही सांगितलेली स्टोरी आहे, ही आताही आताच्या घडीला सुद्धा 4 वाजता जेव्हा ते आले, 4:30ला इथून गेले, तो कागद घेऊन गेले, तर आणखी इकडे आलेले नाही. म्हणजे आता आम्हाला टेन्शन हे आहे की उद्या 3 वाजेपर्यंतचा टाइम आहे. मी काय करू? उद्या वरून मला विचारला, पालकमंत्री तू आहेस ना, काय केलं तू? तुला निर्णय घेता येत नाही? म्हणून या सर्वांना मी एकत्र बोलवतो आणि त्यांच्याकडून निर्णय वधून घेतो, काय करायचं ते ठरवत असतो. म्हणून गैरसमज आपल्यामध्ये करून घेऊ नका.
आपल्यामध्ये जर गैरसमज झाला ना, तेच त्यांना पाहिजे. त्याची कधी तुम्ही चिंता करू नका. शिवसैनिक जो लढतो किंवा एखादा कार्यकर्ता जेव्हा उभा राहतो त्या टायमाला त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे जर आपल्याला समजलं नाही तर मग आपण कसले नेते आहात. म्हणून त्या पद्धतीने चालू आहे. त्याची तुम्ही चिंता करू नका. त्याची चिंता बिलकुल करायची नाही तुम्ही. संजय शिरसाट बोलतो तो स्पष्टपणे सर्वसमोर बोलतो. आता हे सगळं लाईव्ह सगळं चाललेलं आहे. याच्यातला एकही शब्द जर खोटा असेल तर कुणीही सांगावं. एकही शब्द. मग जर एवढं सर्व आपण करतो ते कशासाठी करतो. अहो आमच्या प्रभागामध्ये तुम्हाला माहिती आहे माझा पश्चिम मतदारसंघ आहे. ज्योतिनगर कोणत्या प्रभागात आहे. पश्चिम मध्ये क्रांती चौक माझ्याकडे आहे. बाकीचा तिकडचा उल्कानगरी माझ्याकडे आहे. सगळा हा भाग आहे. मला ज्योतिनगर मध्ये किती सीट सांगावं त्यांनी. एक. उल्कानगरीमध्ये एक पण नाही. झिरो हा. 21 मध्ये किती त्यांनी घेतले. 4. आणखी कोणतं प्रभाग आहे. 20 मध्ये 2. 27 मध्ये एक आपल्याला 3 त्यांना. अशी तुम्ही करेल. मला ते आवडेल. हे मी माझ्या स्वबळावर करा. शांत राहा. तुमच्याच मनात मी बोलतो. कुणाच्या येतं मत कसं प्रभाग कोणाचे आपले दिले किती. मला त्रास नसेल होत. सगळे आपले तिथं काय कार्यकर्तेच नाही कोणी. तरी आपण मान्य काय करतो माहिती का. मी म्हणतो चला एक एखादा पाऊल पुढं मागं होऊ शकतं. होऊ द्या ना. तुम्हाला अख्खे प्रभाग पाहिजेत 9. आम्हाला अख्खे प्रभाग मिळतात 4. 4 चौक 16. 9 चौक 16 कुठं 36 कुठं. ही अवस्था या पद्धतीने जे चाललंय ना त्याला आम्ही सुद्धा समाधानी नाही. म्हणून निर्णय घेताना मी तेवढं ताकदीने तुम्हाला सांगतो. माझ्या मनाला पटलं नाही मी ते करणार नाही. मनाला पटलं तेही वरच्याला विचारून तुम्हाला सांगा बाबा हे असं आहे. आता याच्यानंतर काय करायचं ते तुम्ही ठरवा. पद्धत आहे ना आपल्याकडे. जिल्हा प्रमुख आहे. जिल्हा प्रमुखाला पटलं नाही. जिल्हा प्रमुखांनी त्याची खंत व्यक्त केली. आमदारांनी केली. खासदारांनी केली. पालकमंत्री म्हणून मला बी काय मन आहे की नाही. मला खंत व्यक्त करायचा अधिकार आहे की नाही आहे. मी करू शकतो का नाही करू शकतो. माझी खंत व्यक्त करतोय मी. आणि मी जेव्हा खंत व्यक्त करतो त्या टायमाला जर त्यांनी आपल्या पद्धतीनं केलं नाही तरी मी तुम्हाला सांगतो या सर्वांचा एक लक्ष आपल्याकडे यासाठी होतं. आताही मला वाटतं तुम्ही काय जिल्हा प्रमुखाचं बोलणं करून दिलं एकनाथ शिंदे साहेबांचं. तो एक माणूस एकटा माणूस या सगळ्या गोष्टीचे आमचे सगळे फोन अटेंड करणं आमच्याशी बोलणं आम्हाला त्या युतीमध्ये मार्गदर्शन करणं हे सगळं एक नाही माणूस करतो. मी 4 वाजेपर्यंत जागलो तर मी तुम्हाला सांगितलं मग कोणत्या भूषणाने. परंतु ते सुद्धा 4 वाजेपर्यंत जागलेच ना. ते झोपले सकाळी 7 वाजता. त्या माणसाच्या त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं काम आहे. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही हे कधीही मनातून आणू पण नका. आपल्याला मजबूतीने पुढे जायचंय. फक्त निर्णय व्हायला थोडी ते काय लेट होतोय. थोडा बहुत जो लेट होतोय त्या लेटची फक्त आता आपल्याला जास्त वेळ वाट पाहता येणार नाही. उद्या फक्त 4 तास फॉर्म भरायचे. 10 वाजता सुरू होतं 3 वाजता बंद होणार. 3च्या नंतर तुम्ही किती बोंबलले ना तुमचा फॉर्म भरला जाणार आहे ना तुम्हाला कोणी विचारणार आहे. म्हणून आम्ही हा सगळा वेळ त्याच्यात टाकतो. म्हणून तुमच्या व्यथा तुमचं सगळं म्हणणं हे मी पण ऐकतो. सर्वजण ऐकतात आणि सर्वांकडे जात आहे सुद्धा. म्हणून तुमचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यायचं काम पालकमंत्री खात्याने माझी ती जबाबदारी. आमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. आम्हाला न्याय त्याची जबाबदारी आमची आणि त्या जबाबदारीनेच मी बोलतो. तुमच्यावर अन्याय काय माझ्यावर अन्याय काय. अन्यायाचं काय वेगळी परिभाषा असते का. अन्याय तो अन्यायच आहे. तुझ्यावर झाला काय माझ्यावर झाला काय आपल्याला काय फरक दोघांवर एकच होतं.
म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका. आताही आम्ही त्याच्यात बोलणं चालू आहे. पारकरांना काल मुंबईला पाठवलं होतं, आज रात्रीचं प्रवास करून सकाळी आले. ते सकाळपासून हे सगळं परिस्थिती पाहत आहेत आणि ते सुद्धा एक एक संदेशा द्यायचं काम करतात. ते आमच्या सर्वांमध्ये दूत आहेत, त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे आणि हेच आपलं कमी त्यांचंच ऐकणार कमी हे का नकुराचं ऐकतील त्यांचंच ऐकतील. म्हणून घेताना रिपोर्टिंग करणं यांचं काम आहे. हे बरोबर रिपोर्टिंग करतात. इथं असं झालं तिथं तसं झालं, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, हे सांगायचं कामच त्यांचं. म्हणून तुमची सगळ्या बाजू या सगळ्या त्यांच्याकडे पण गेलेल्या आहेत. मी सुद्धा शिंदे साहेबांशी पहिले आता बोललो, नंतर पारकरांना सांगितलं, जंजाळाशी बोलणं करून दिलेलं आहे. एक आपल्यामध्ये फक्त धुळी नका पाडू. आपल्यामध्ये एकदा रेष पडली, काच एकदा तडकली, त्याला काही केलं की जॉईंट होणार नाही. म्हणून ती जॉईंट काच तडकू देऊ नका, एवढी तुम्हाला विनंती आहे. बाकी काम आमच्यावर सोडा. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. एवढ्या सगळ्या थंडीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये जोरजोरात घोषणा तिथे आले होते, जिंदाबाद. काही जरी झालं, पक्ष आपला आहे, आपण तुम्ही सर्व आपले आणि आपल्यामध्ये तो तेवढी ताकद आहे की आता शहरांनी सुद्धा पाहिलं की शिवसैनिक आणखी शिवसैनिकांसारखं आहे. शिवसेना म्हणजे संभाजीनगर आहे. त्याच्यातले वाघामध्ये तीच धमक आहे, तीच धमक आहे. आपलं काय उबाठा मामू झालेलं नाहीये, म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका. आम्ही बोलतोय, योग्य तो आणि चांगला निर्णय द्यायचं काम मी जरूर करेन. माझ्याकडून चुकलं तर मी माफी मागायला सुद्धा कमी करणार नाही. मी स्पष्टपणे करतो.